मित्रहो नमस्कार. हे जे महाराष्ट्रामध्ये भोंदू महाराज खरातांचं प्रकरण निर्माण झालेलं आहे, त्या प्रकरणामध्ये कोण अडकले, कोण नाही अडकले, कोण कुणाला वाचवायचा प्रयत्न करते, ह्या गोष्टी क्षणभर बाजूला ठेवल्या तरीसुद्धा एक महत्त्वाची आणि गंभीर गोष्ट पुढे येते. ती म्हणजे या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचं, यांच्या संघर्षातून तयार झालेलं एक चारित्र्य होतं. महाराष्ट्राला सामाजिक चारित्र्य होतं, सोशिओ कॅरेक्टर. आणि ते कॅरेक्टर खरात प्रकरणामुळं मोठ्या प्रमाणात डिस्टर्ब झालेलं आहे. या चारित्र्यावर खूप मोठे शिंतोडे उडालेले आहेत. मला नाही सांगता येत की आता कोणता साबण आणावा, कोणतं वॉशिंग मशीन आणावं म्हणजे महाराष्ट्राचं चारित्र्य स्वच्छ होईल. तुम्हाला काय सुचतं आहे कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही जरूर लिहा, पण मला या क्षणाला काही सुचत नाही आहे. गंमत म्हणजे आपले सगळे राजकीय नेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय ते जगू शकत नाहीत. आणि जे फुले शाहू आंबेडकरांचं नाव पुन्हा 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 घेतात तेच बुवा बाजीच्या कच्छेपी लागलेले आहेत. खरात हा एकटाच बुवा होता असं समजायचं काही कारण नाही आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर असे अनेक बुवा जन्माला आले, अनेक चमत्कारी महाराज जन्माला आले, पिळवणूक करणारे अनेक बुवा जन्माला आले आणि त्या सगळ्यांना इथल्या राजकारण्याने आश्रय दिला आणि राजकारण्यांना या ढोंगबाजीने, या भोंदूगिरीने आपल्या कुशीत घेऊन त्यांना ऊब दिली. म्हणजे राजकारण आणि अंधश्रद्धाळू, राजकारण आणि भोंदूगिरी यांची सरमिसळ झालेली आहे. आणि कोणत्याही समाज अशी सरमिसळ होणं हे अतिशय घातक असतं. समाजाच्या विकासाला, समाजाच्या चारित्र्याला, पुरोगामी विचारांना, विज्ञानवादी दृष्टिकोनाला हे सगळं घातक असतं. इथे कुणी श्रद्धा व्यक्त करू नयेत अशी चर्चाच नाही आहे. ज्याच्या त्याच्या मनात श्रद्धा असतात त्या त्यांनी श्रद्धेच्या पातळीवर व्यक्त करायला पाहिजेत. पण हे राजकारणी लोक ज्यांना श्रद्धा म्हणतात, ज्यांना भक्ती म्हणतात, ज्यांना गुरु म्हणतात, ज्यांना महागुरू म्हणतात, हे दुर्दैवाने सगळेच्या सगळे चीटर आहेत. महाराष्ट्रात 288 आमदार आहेत. त्यातले 5-50 आमदार सोडले तरी प्रत्येकाच्या गळ्यात, प्रत्येकाच्या मनगटावर कोणता तरी गंडा आहे, कोणतं तरी ताईत आहे. कपाळ वेगळ्या वेगळ्या रंगाने भरलेलं आहे. त्याचे मोबाईलचे टोन कोणत्या तरी बोवाबाजीचा जय जयकार करणारे आहेत. याला कोणताही पक्ष अपवाद नाही आहे. BJPच्या आमदारांचे त्यांचे गुरु आहेत, राष्ट्रवादीच्या आमदारांचे त्यांचे गुरु आहेत, शिवसेनेच्या आमदारांचे त्यांचे गुरु आहेत. आणि गंमत म्हणजे यातले बहुतेक गुरु वादग्रस्त ठरत असतानासुद्धा मोठ्या पदावरचे लोक अशा गुरूंच्या कार्यक्रमाला जातात. म्हणजे उदाहरणार्थ बागेश्वरी महाराजाच्या कार्यक्रमाला कोण गेलं होतं मुंबईमध्ये? त्यांना कोणी व्यवस्था करून दिली होती? वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे हे किती आमदारांचे गुरु आहेत. एवढंच नव्हे तर गुजरात महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आशीर्वाद देऊन मुलं जन्माला घालते असा दावा करणारे पार्वती माचे शिष्यसुद्धा आपल्याकडे होते. कराड जवळ कोणे एका काळी म्हणजे 40-50 वर्षापूर्वी डोळ्यात फुंकर मारून मोतीबिंदू काढते आणि खडं काढते असा दावा करणाऱ्या बाईला पण राजकारणातले शिष्य होते. कोल्हापूरच्या बॉर्डरवर मोकळ्या लाकडी टेबलवर ठेवून ओपन सर्जरी करतो
असा दावा करणाऱ्या बुवालासुद्धा शिष्य होते. अशी कोणती गोष्ट घडते की जी गोष्ट राजकारण्यांना बुवाबाजीच्या पायावर डोकं टेकवायला लावते? कोणत्या गोष्टी आहेत अशा? मुळात हे जे राजकारण आहे, ह्या राजकारणाला आता कोणताही तात्विक पाया राहिलेला नाही आहे, आयडियॉलॉजी राहिलेली नाही आहे. जी राहिली असेल ती धर्मांधतेची राहिलेली आहे. गेल्या 25 वर्षात बहुतेक आमदारांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा बदललेल्या आहेत. मी सनातनी आहे, मी हिंदुत्ववादी आहे, मी धार्मिक आहे, मी धर्मभक्त आहे, ही सांगण्याची चढाओढ चालू झालेली आहे. का चालू झाली? या सगळ्यांनी मिळून पहिल्यांदा सर्वसामान्य जनतेला धर्मांध बनवलं आहे आणि जनता कोमात गेल्यासारखी आहे, जनता संमोहित झाल्यासारखी आहे. ज्या आसाराम बापूला बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा होते आणि तो सुटावा म्हणून त्याचे भक्त गावोगाव प्रभात फेऱ्या काढत असतात आजसुद्धा. का झालं? आपण ज्याच्यावर विश्वास ठेवला तो बलात्कारी निघाला, त्याच्यासाठी हे प्रभात फेऱ्या का काढतात? असंच पंजाबमधल्या साधूच्या बाबतीत आहे. असंच त्र्यंबकेश्वरमध्ये जो एक महाराज चमत्कार करून रोग संपवायचा डोक्यावर फरशी ठेवून. या सगळ्या प्रकरणात सरकारने कधीच कायदा वापरलेला नाही आहे, विवेक पण वापरलेला नाही आहे. डोक्यावर फरशी ठेवून रोग कसा काय बरा होतो? कसा काय बरा होतो? कायद्याने प्रश्न नाही विचारला, सत्तेने प्रश्न नाही विचारला. हा पण महाराज तुरुंगात जाऊन आला आणि त्याला अजून मोठे भक्त लाभले. त्याच्या दरबारात छोटे मोठे राजकीय कार्यकर्ते पण होते. ही जी भोंदूगिरी, अधिक राजकारणी, अधिक सत्ताधारी, ह्यांची जी मिसळ आहे, सरमिसळ आहे, ही गाव पातळीपासून चालू होते. कोणीतरी अभ्यास करावा की 2014 नंतर महाराष्ट्रात नव्याने किती महाराज जन्माला आलेले आहेत. कोण जन्माला घालतं आहे ना? का जन्माला घालतं? आणि त्यांच्या मागे सत्ता का उभी राहते? हे असे सत्ताधारी आहेत, निवडून आल्यानंतर ते संविधानाची शपथ घेतात, धर्मनिरपेक्षतेची शपथ घेतात आणि जनतेला, संविधानाला कमिट करतात की आम्ही सत्तेवर राहून धर्मनिरपेक्षतेचं सूत्र चालवू. ही शपथ कुठे गेली? ही प्रतिज्ञा कुठे गेली? याचा अर्थ सत्ताधाऱ्याने संविधानाला सुद्धा फसवलेला आहे. कारण ते ज्या शपथा घेतात त्या शपथेनुसार वागतच नाही. याने कपडे कोणते घालून जावेत सभागृह हे ठरवणारे, सभागृहात कोणते कपडे घालून जावेत हे ठरवणारे अनेक बाबा आपल्याकडे आहेत. पूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्न मांडण्यासाठी काही आमदार कांद्यांच्या माळा घालून जायचे, द्राक्षाच्या माळा घालून जायचे. आता त्याच्याऐवजी प्रत्येकाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. हे शिफ्टिंग कसं होतं आहे? ते का होतं आहे? आणि यातल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की आपल्या देशातल्या कारभाराला, आपल्या संविधानाला, आपल्या सगळ्या छोट्या मोठ्या सभागृहांना, कायदे मंडळांना स्वातंत्र्यापासून एक नैतिकतेची परंपरा होती, एक धर्मनिरपेक्षतेची परंपरा होती, विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून कारभार करण्याची परंपरा होती. कुणी थोडं मागे जाऊन आठवावं की नेहरू पहिल्यांदा सत्तेवर आले तेव्हा एका राज्यामध्ये एका धर्मस्थळाच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रम होता आणि तो नेहरूंच्या हस्ते करावा असे सगळे बुवा गेले होते. नेहरूंनी ठामपणे सांगितलं, मी येणार नाही आहे, कारण मी धर्मनिरपेक्षता पाळणाऱ्या देशाचा पंतप्रधान आहे. आणि आत्ता कोणत्याही मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या पाट्या बघा, मंदिर निर्माणाच्या पाट्या बघा, तिथे पुढाऱ्यांची नावं आहेत.
कोणताही महाप्रसाद काढा, पुढाऱ्यांची नावं आहेत. कोणत्याही मिरवणुकीचं काढा, त्यांना टी शर्ट देणारे आपल्या नावाचे पुढारी आहेत. ही जी सत्ता आहे, ही रोज रोज भोंदूगिरीच्या कच्छपे लागून तिची ऊब घ्यायला, तिच्या कुशीत झोपायला का चाललेले आहे? त्याचं कारण बदललेलं राजकारण आणि सत्तेला आलेलं अवास्तव महत्त्व हे पण आहे. आता निवडणुकीत कुणालाच हरायचं नाही आहे. प्रत्येकाला निवडून यायचं आहे आणि प्रत्येकजण निवडून येणं हे शक्य नाही आहे. एकच निवडून येणार आहे. मग आपल्या निवडणुकीमध्ये, आपल्या राजकारणामध्ये असा काहीतरी एक स्ट्रॉंग सपोर्ट पाहिजे, एक स्ट्रॉंग आशीर्वाद पाहिजे, काहीतरी जादू मंत्र चमत्कार व्हायला पाहिजे, म्हणजे राजकारणामध्ये आपली प्रगती होते. हे आता नेत्यांच्या मनामध्ये बसलेलं आहे. एखाद्या बुवाने 10,000 भक्तांना बोलून सभा घेतली आणि तिथे पुढाऱ्याला बोलवलं, तर आपोआप त्या पुढाऱ्याचं ब्रँडिंग 10,000 लोक करतात आणि तिथे बुवा येतो. तो तिची किंमत पण वसूल करतो. खरातांच्या प्रकरणामध्ये आज जरी सांगत असले 40 आमदार आहेत, 50,000 आहेत, तर माझ्या माहितीप्रमाणे ती संख्या 100च्या पुढे जाते आणि सगळे पक्षातले लोक आहेत. आणि आता प्रकरण आपल्याला शेकतंय म्हणून काहीतरी लॉजिक चालवायला लागलेले आहेत. आम्ही लोकनेते असतो, आम्ही गर्दीत असतो, कोण माणूस आपल्याला कसा आहे कळत नाही, कुणाची तरी नादानं आम्ही तिथे जातो. हे लंगडं समर्थन आहे. तुम्ही नुसतेच जात नाही, तुम्ही गंडाजोरा बांधता. तुम्ही नुसतेच जात नाही, त्या महाराजाला सर्व प्रकारच्या शासकीय सुविधा उपलब्ध करून देता. तुम्ही नुसतेच तिथे जात नाही, तर बदल्यांचा निर्णय महाराजाच्या दरबारात घेता. तुम्ही नुसतेच जात नाही, बढत्या बदल्यांचा निर्णय तिथे घेता. म्हणजे हे सरकार नेते चालवतात की बुवाच्या प्रभावाखाली ते चाललेलं आहे. ते का चालतं ह्याचं अजून एक कारण, एक असुरक्षितता राजकीय नेत्यांच्या मनामध्ये आहे. कारण पूर्वीसारख्या आता विचारावर निवडणुका होत नाहीत. त्या पैशावर होतात, बाटलीवर होतात, कोंबडीच्या पायावर होतात. इतकी स्पर्धा चालू आहे. आणि आपणच ठरवलं माणसाच्या विकासाचा मार्ग फक्त आणि फक्त सत्तेतून जातो आणि सत्ता मिळवायची असेल तर पाहिजे त्या शक्तींशी साटलोटं करा. हे ते तत्त्व आहे. कोणाशी पण करा, कोणत्या पण अंधश्रद्धेला शरण जा, त्याचं गौरवीकरण करा, कुठून तरी सपोर्ट मिळू दे आणि मी सत्तेवर जाऊ दे. आणि गेल्यानंतर तिथे जी स्पर्धा होते पदासाठी, ती पण जीवघेणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेत आपल्याला टिकता आलं पाहिजे म्हणून बुवाचा आशीर्वाद पाहिजे. आपल्याला निवडून आलं पाहिजे, बुवाचा आशीर्वाद पाहिजे. आपल्याला महत्त्वाची पदं मिळाली पाहिजेत, बुवाचा आशीर्वाद पाहिजे. हे इतके वेडे लोक आहेत. बुवाच्या आशीर्वादाने जर मंत्रिपद मिळत असेल, बुवाच्या आशीर्वादाने जर निवडून येत असेल, तर बुवा स्वतःच निवडून आला असता ना. त्याने कशाला दुसऱ्याला मंत्री केलं असतं? तोच मंत्री झाला असता. कारण ताकद आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे कसली डोंबलाची ताकद आलेली आहे. तो तुमची ताकद वापरतो. तो तुमच्या पर्यावरणातल्या गोष्टींचा अभ्यास करून चमत्कार करतो. जी गोष्ट शक्यच नाही वैचारिकदृष्ट्या, वैज्ञानिकदृष्ट्या, शरीरशास्त्राच्या दृष्ट्या, कोणत्याही सायन्सच्या दृष्टीनं जी गोष्ट शक्य नाही ती महाराज कशी काय घडवून देईल? म्हणून मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं होतं की आपण विवेक घाण का ठेवतो, विशेषतः महिला. बुवाच्या आशीर्वादाने जर मुलं होत असतील तर तुकारामाचा अभंग का आठवत नाही तुम्हाला? नवस केल्यामुळे जर पोरं झाले असते तर कोणत्याही बाईने लग्नच केलं नसतं, हे तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले. का आठवत नाही आपल्याला? आणि समजा नाही झाली मुलं तर समाजाने, कुटुंबाने ते स्वीकारायला पाहिजे ना. ती बाई मुलं नाही झाली म्हणून ती कशी होते, ती जगण्याला अपात्र कशी होते?
बाई आहे म्हणजे ती बाळंतच झाली पाहिजे, तिला मुलंच झाली पाहिजेत, असल्या भंपक कल्पनेतून सुद्धा आपण बाहेर पडायला पाहिजे. आपण पडत नाही. बाईची प्रतिष्ठा ती किती मुलं जन्माला घालते याच्याशी जोडली गेलेली आहे. त्याच्यासाठी काही पण करा. यज्ञ करा, काळी जादू करा, बाहुल्या आणा, लाखो रुपये द्या. ह्या ज्या परंपरा आहेत माणसाची प्रतिष्ठा ठरवणाऱ्या, त्या भौतिकतेशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्या विचाराशी जोडल्या गेल्या पाहिजेत. मी नेहमी सांगतो, एखाद्या शेतामध्ये एखाद्या झाडाला आंबा लागला नाही तर शहाणा शेतकरी काय ते झाड तोडून टाकत नाही आहे. तसंच महिलांचं आहे ना. होत नसतील एखाद्या महिलेला मुलं, सो वाट. तुम्ही प्रयत्न करायला जाता, विवेकहीन होऊन प्रयत्न करायला जाता आणि तुमच्या प्रयत्नातूनच ढोंगी महाराजाचा जन्म होतो. तुम्हाला कुठून तरी काहीतरी पाहिजे आहे, तुम्हाला इझी काहीतरी पाहिजे आहे, तुम्हाला काहीतरी बिनकष्टाचं पाहिजे आहे. हे होत नाही. या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत, पण प्रत्येक वस्तू पकडण्यासाठी तिची म्हणून एक किंमत चुकवावी लागते. तुम्हाला वाटसुद्धा मोफत मिळत नाही. जोपर्यंत तुम्ही पाऊल टाकत नाही, चालण्याचा प्रयत्न करत नाही, उद्दिष्ट ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या वाटेचा जन्मच होत नाही. हे वास्तव आहे. पण तुम्ही भोंदू महाराजांच्याकडे जाऊन वाट मागता, रस्ता मागता. आणि गंमत अशी होते, ज्या वाटेवरून भोंदू महाराज ज्या ठिकाणी पोचतो ती वाट आपण घेतल्यामुळं आपण पण त्याच ठिकाणी पोचत असतो. त्यामुळे सत्ता आणि भोंदूगिरी ह्याचं जे एक फेविकॉल लावून चिकटवल्यासारखं नातं तयार झालेलं आहे ना, ते पहिल्यांदा तोडायला पाहिजे. आणि ते कुणी तोडायला पाहिजे? जे जे सप्रेर आहेत, जे जे मानहानी पत्करलेले आहेत, ज्यांनी प्रतिष्ठा गमावलेली आहे, ज्यांचे लूट झालेले आहे आणि ही लूट होते आहे हे ज्यांना कळतं, अशा सगळ्यांनी येऊन त्या बुवाबाजीतून स्वतःची सुटका करून घ्यायला पाहिजे. मला वाटतं जर लोक जेव्हा त्या बुवाबाजीतून सुटका करून घेतील तेव्हा त्याचं वजन सत्ताधाऱ्यांच्यावर सुद्धा पडेल. सत्ताधारी कदाचित कमी प्रमाणात बुवाबाजीच्या नादी लागतील. ते तर लागणारच आहेत, कारण सत्ता ही गाबुळलेल्या चिंचेसारखी असते. कुणीही पाहिलं तरी तोंडाला पाणी सुटतं. चिंच आणि ओट ह्याच्यातलं अंतर लवकरात लवकर संपवण्यासाठी हे लोक बुवाच्या नादाला लागतात. त्यामुळे सत्तेला आलेलं अवास्तव महत्त्व ते कसं कमी होईल आणि सत्ता ही विवेकाला जबाबदार असेल, धर्मनिरपेक्षतेला जबाबदार असेल, संविधानाला जबाबदार असेल, कायद्याला जबाबदार असेल, असा एक विचार प्रवाह जर आपण समाजात तयार करू शकलो तर मला वाटतं कदाचित खरात नंबर 2 जन्माला येण्याची शक्यता कमी होईल. धन्यवाद.